या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री नंदकुमार गायकवाड सर यांनी या ठिकाणी अध्यक्षीय भाषण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. विद्यार्थ्यांवर कोणी बोलणार यांच्यानंतर सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. 2 दिवसापूर्वी देवकर सर आणि तुमची टीम आली. आवाज येतोय माझा? येतोय. आणि त्यांनी सांगितले की सर असं आम्ही 2003च्या बॅचचे विद्यार्थी आहेत आणि आपल्याला एक स्नेहमेळाचा कार्यक्रम घ्यायचा आहे. मी म्हणले ठीक आहे, पण एवढं इन्स्टंट म्हणजे 2 दिवसामध्ये पॉसिबल होईल का हा सगळ्यांना प्रश्न होता. नाही सर म्हणे कसं सुट्टीसाठी सर्वजण एकत्रित आलेले आहेत म्हणे, त्यामुळे सर्वांची भेट होईल आणि आपण हा कार्यक्रम घेऊन सरांनी सांगितलं. म्हणलं ठीक आहे, नक्कीच आपण. मग त्या पद्धतीनं 2 दिवसामध्ये सरांनी नियोजन केलं आणि आजचा हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. तर तुम्ही जिथून पासआउट झालात, जिथे शिकलात आणि मोठे झालात पुढे, त्या मी शाळेचा सध्या मुख्याध्यापक या पदावरती कार्यरत आहे. आजचा दिवस हा सर्वांसाठी आपल्यासाठी भावनिक पण आहे. सर भावनिक झाले होते स्वतःचं इंट्रोडक्शन देत असताना, बरोबर. तर आजचा दिवस भावनिक पण आहे, आनंदाचा पण आहे आणि विशेष देखील आहे. ज्या शाळेच्या प्रांगणामध्ये आपण लहान मुलांसारखे पाय रोवले, जिथे लिहायला वाचायला विचार करायला शिकलो, त्या शाळेच्या अंगणात आपण सारे आज एकत्र आलेलो आहोत. ही केवळ एक गेट टुगेदर नाहीये, तर आपले जे काही जुने आठवणी आहेत त्या आठवणींना आपण आज उजाळा देत आहोत. ठीक आहे. आणि शाळा ही केवळ 4 भिंतींची जागा नसून ती म्हणजे आपल्या आयुष्याच्या पाया घालणारी भूमी असते, जिथून आपण विचार, मूल्य, कर्तव्य आणि जबाबदारी या गोष्टी शिकतो. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तक, परीक्षा आणि गुण नव्हे. शिक्षण म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकास, माणूस घडवणे आणि समाजासाठी एक सजग नागरिक तयार करणे. आज आपण ज्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये काही ना काही यशस्वी झाला आहात. कोणी अभियंता आहे, कोणी नेव्हीमध्ये आहे, कोणी टीचर्स आहेत, कोणी गृहिणी आहेत, कोणी उत्तम शेतकरी आहे, कोणी बिझनेसमॅन आहेत. परंतु आपल्या यशाच्या मागे एक आवृत आणि निस्वार्थ झगडणारे हात आहे, तो म्हणजे आपल्या शिक्षकांचा आणि या शाळेचा. प्रिय माझे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आज जीवनाच्या वेगवेगळ्या वाटावरती स्थिरावला आहात, पण आज जे काय आहात ते तुमच्या मेहनतीमुळे, इथल्या संस्कारामुळे, शिक्षणामुळे आणि तुमच्या शिस्तीमुळे. शाळा ही आपली पहिली प्रयोगशाळा असते, जिथे चुका केल्यावर माफ केले जाते, शिकवण दिली जाते आणि पुन्हा उभं राहण्यासाठी प्रेरणा दिली जाते. आजच्या युगात शिक्षण ही केवळ नोकरीसाठी नव्हे, तर समाज बदलण्यासाठी आवश्यक आहे. समाजात असमानता, अंधश्रद्धा, बेरोजगारी, वाईट सवयी यावर मात करण्यासाठी शिक्षण हाच एकमेव पर्याय आहे. माझे तुमच्याकडे एक आव्हान आहे. जरी आपण शाळा सोडली तरी आपले शाळेचे ऋण आपल्यावरती सदैव असते. आता वेळ आहे आपण आपल्या शाळेसाठी काय देऊ शकता याचा विचार करण्याची. शाळेतील सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही मार्गदर्शन सत्र घ्या. करिअर गायडन्स वरती तुम्ही बोलू शकता. तुम्ही सध्या कशी घडलात किंवा तुमची आता कुठल्या पोस्टवरती आहात याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकता. तसेच काही पुस्तके किंवा साधने याची मदत देखील तुम्ही करू शकता. हीच तुमची गुरुदक्षिणा ठरेल शाळेकरता. शाळा आपल्याला घडवते आणि नंतर आपण शाळेला उभं करतो. तुमच्या अनुभवाच्या वाटचाली करता नव्या पिढीसाठी एक प्रेरणा द्या. शाळेची संस्कृती जपूया आणि पुढच्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक दीप असूया. शेवटी इतकंच म्हणेल, शाळा संपली परंतु शिक्षण कधी संपत नाही. आयुष्यभर शिकणं आणि शिकवत राहणं हीच कधी आपली ओळख आहे. आपण पुन्हा या शाळेच्या अंगणात भेटू, आठवणी जागू. मैत्री, आठवणी आणि आजचा आनंदाचा हा सुंदर संगम प्रत्येकाच्या मनात नेहमी जिवंत राहू. धन्यवाद. आणखी एक, ज्यावेळेस आपण नेक्स्ट टाइम सर्वजण भेटू त्यावेळेस आपली पूर्वीची शाळा जी होईल, जी ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी आपली शाळा स्थलांतरित झालेली असेल.